असं त्यांनी आले का नाही, यांना काय काय माहित नाही शिकून घेतात ते. चालू असताना आणि मला ते मग सुरुवातीला एक दोन वेळा रिफ्रेश करून घेतात ते, म्हणजे चालू करतो आपण त्यावेळेस. बोर्ड आला नाही. पण घेतलं आणि शेअर पण केलं. येत आहे. यालाच नाही, हे आहे ते इथलं. हे ते ब्लॅक करायचं आहे का तुम्ही ते पेज? ब्लॅक नाही, ते स्क्रीनवर फक्त इथे लिहून आलं, ते बाकीचे लिहून आलं. परत लॉग इन करून काय लॉग इन? बोर्ड. ते मीटिंगला नका करू बंद. ते हे प्रोजेक्टर सुरू करून तिला लावून द्यायचं.
गुड इव्हनिंग सर. मॅम आज तुम्ही शिकवणार आहे का? मॅम तुमचा आवाज नाही. मॅम तुमचा आवाज नाही येत. आणि काय विचार तुला काढणार महाराज जोशे का महिन्याचा हो रोड राहिला तू
नाही मान बरोबर आहे. तो होऊन जिंकणार आलेला फ्रायडेला इंग्लिश आणि सॅटर्डेला मराठी. आले म्हणजे म्हणाले नाही तो जाऊन म्हणून समाहार शब्द आपण बुकने तो आणावर नाही वाटणी करणे फिरान करणे पेज नंबर काढा 25 पेज नंबर काढा उसका लक्ष द्या समानार्थी शब्द अपराध गुन्हा अलंकार दागिना भूषण अवघड कठीण सर शरीर देह सर अंत शेवट मंदार सर आकाश नभ गगन आभाळ आग अग्नी विस्तव सर आचरण वर्तन वर्तणूक सर काय रे सर तुमचा आवाज नाही येते. हे काय आता मी बोललो तर आवाज दिला तुम्हाला आदर पूज्य भाव पेज नंबर 25 काढ तू समानार्थी शब्द वाचून आपण आदर पूज्य भाव सन्मान आनंद हर्ष मोह स्तोष समाधान संतोष आपत्ती संकट आरसा दर्पण मला भेटतच नाही. नवल आज्ञा आदेश हुकुम आंबा आम्र उदर पोट उदास आशूर उदास खिन्न दुःखी एकजूट एकी एकता ऐक्य कबूतर कपोर सर माझ्या बुक मध्ये मराठी आहे. काठ तीर किनारा तट कान कर्ण कार्य काम
कावळा काक, कासव कुर्म, किनारा तट तीर काठ, जिल्हा दुर्ग गड, कुत्रा श्वान, कोंबडा कुकुट, पक्षी विहर, खडक पाषाण, संत फेर दुःख, खेडेगाव ग्राम, खेळ क्रीडा, ख्याती कीर्ती प्रसिद्धी, गणपती गजानन लंबोदर विनायक, गंध वास सुवास, गाणे गीत, गाय धेनु गोमाता, गोष्ट कथा कहाणी, गौरव सत्कार, ग्रंथ पुस्तक, घडा माठ, घर गृह सदन, घोडा अश्व तुरग, चंद्र सोम सुधाकर शशी, तेरा तोड मूग वदन आनंद, चोर चंचू, चंदन महादावड, जग दुनिया विश्व, जमीन भू भूमी धरा, जीव प्राण, धरा निर्धर, झाड वृक्ष तरु, झुंज लढा संग्राम संघर्ष, झगडा गर्दी, दडा ढोलक निशाण, दरवाज निशाण, डोके शीर माथा मस्तक, डोळे नयन नेत्र, ढग मेघ चलत, तरुण युवक जवान, तळे तलाव सारस, तारे कुडुंब काठोकाठ, ऋण गवात, वृषा तहान, वृषणाहात पताका, तोरण पताका, तपणे दमणे, टकणे दबणे, समुदाय घोडका, हवा सुद्या घोडका, शीत शीतलगार, थंड शीतल शीतलगार, दरवाजा, दार दार दरवाजा, शीत दुग्ध, दूध इस्त लांब, दूध देव ईश्वर लांब, भगवान, देव ईश्वर परमेश्वर भगवान, धन पैसा संपत्ती द्रव्य, धन पैसा संपत्ती धन्व, कविता, नदी सारिता, लांब, नमस्कार धन्वंत प्रणाम, लोणी, नमिती लोणी. नवरा, सर पेज नंबर काय आहे? पेज नंबर 26, पेज नंबर नवरापती, नवरापती, नाथ नृत्य, नाव, नाच कोमल, परीक्षा कसोटी, परीक्षा कसोटी, पंख पर, पंडित विद्वान शास्त्री, पाऊस वर्षा पर्जन्य, पाऊस प्रचंड, पाणी जल पय,
पाणी जल पै पल्लव पान प्राण पत्र पल पद चरण पांढरे शुभ्र धवल पांढरे शुभ्र धवल हो उदारी नेता नायक पृथ्वी वसुधा धरती धरा वसुंधरा भूमी धरणी प्रकाश उजेड तेज प्रभात पहाट प्राणी जनावर पशु प्रामाणिक इमाणी विश्वासू फांदी शाखा फूल पुष्प सुमन कुसुम पकली शेळी बर्फ हिम बहीण भगिनी बाग उद्यान पान शहर तीर पाठ शर्फी ऋषभ पोळ ऋषभोळ बंधू अवंधू आय प्राणप्रिय पूर्वी मंगल पवित्र पावन मंजूळ गोड मधुर माकड मरकड आकळमक वाट पथ सडक माती मृदा मित्र दोस्त सखा मुलगा पुत्र लेख तनय मुलगी कन्या लेख पुत्री मोर मयूर मौज मजा गंमत मौज मजा गंमत राज्य निरीक्षक राक्षस दैत्य असुर दानव राक्षस दैत्य असुर दानव का लाडका आवडता प्राण अरण्य रात अनन्य वस्ती वसाहत वस्ती वंदन वसाहत नमन वंदन नमस्कार प्रणाम नमन वात वायु पवन पारावात वायु पवन ज्ञान ज्ञान वीज विद्युत मंत्रण विजय विद्या वेश पोशाख वेशभूषा गुरुरी शत्रु पर गुरुपुरी गुरी शिक्षक गुरु आचार्य गुरुजी हे आचार्य गुरुजी शिवार गळा शेत शेवार मळा शिवार मळा शेपूट पूजा पुच्छ शेपूट पुच्छ हिंदू दर्या समृद्धी सागर सिंधू दर्या छाया सिंह केसरी वनराज सिंह केसरी वनराज सुंदर देखने रम्य मनोहर सुंदर देखणे रम्य मनोहर भास्कर सूर्य रवि मंत्र भास्कर स्तुती प्रशांत कौस्तुभ रात्री महिला विनंती नाही स्वच्छ निमरण हत्ती गज हात अकर हंसी हिमांद्रय क्षमा माफी पेज नंबर 29 काढा बडे काढला बडे पेज नंबर 29 तू सर कितवा पेज नंबर सर कितवा पेज नंबर सर कितवा पेज नंबर अलिशा उमाळे अलिशा बोला सर अलिशा पेज नंबर 29 विरुद्धार्थी शब्द अटक सुटका अटक सुक्त अमृत विष
इकडे. अमृत विष आणि पलीकडे अवकाश एक्सक्यूज मी सर. दारूचे पातळ आठवले आकाश पाताळ. आत बाहेर आनंद दुःख आरंभ शेवट अखेर आखी आत बाहेर. आत बाहेर दुःख. आनंद दुःख शेवट. आनंद दुःख शेवट अक्कर आळशी उद्योगी. शेवट अखेर उद्योगी इकडे. इकडे तिकडे म्हणे. उन्हाळे उघड बंद गुप्त उच्च नीच उलट सुलट उपयोगी निरुपयोगी उलट. उपयोगी निरुपयोगी. उष्ण थंड शीतल. ओढणे ढकलणे ओला कोरडा सुका कडक ऊन सावली. कडू गोड काळा एक अनेक. खरे खोटे खरेदी थोडे थोडे सत्ता. और गुरु शिष्य गोड काढू गोड. कडू काळा गोड पांढरा गोरा शुभ्र. काळा पांढरा गोरा शुभ खरे खोटे. खरे खोटे खरेदी विक्री. करंजे खालीवर. खालीवर छोटा मोठा झाड श्रीमंत. खूप थोडे शिष्य. न जाणे गोड कडू. गाव गाव चढणे उतरणे. चढणे उतरणे हा. जवळ देश विदेश बरोबर. छोटा मोठा जमा खर्च. जाणे येणे. जाणे येणे का. डाव उचडवा तरुण म्हातारी ताजे शिळे थंड गरम थांबणे जाणे दूर जवळ. दूर जवळ देश. देश विदेश नफा तोटा. नफा तोटा ने. नवीन जुने कच्चा. पक्का कच्चा कच्चा. पहिला शेवटचा पाप पुण्य प्रश्न उत्तर फिकट भराभरा हळूहळू. भरभरा हळूहळू कठीण खरबरीत. मऊ कठीण खरबरीत पुढे समोर. मागे पुढे समोर मित्र शत्रू. मित्र शत्रू लवकर उशिरा. मित्र शत्रू लवकर लहान उशिरी मोठा. लवकर उशिरा लहान मोठा सरळ. वर वधू कांडणे भरणे. ताडणे भरणे शेवट. सुरुवात शेवट घट्ट. कठीण. कठीण महाग. स्वस्त महा हसणे रडणे जीत हारणे जिंकणे. हारणे जिंकणे कुशल अकुशल. कुशल अदृश्य. दृश्य अकुशल अनित्य. नित्य अनित्य न्याय. न्याय अन्याय पवित्र. अपवित्र समाधान समाधान असमाधान स्वच्छ अस्वच्छ ज्ञान अज्ञान. ज्ञान अज्ञान शक. शक अशक सफल असफल. सफल असफल प्रत्यक्ष 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 अप्रत्यक्ष विचारी अविचारी संतोष असंतोष रुंद अरुंद. रुंद अरुंद मर्यादित अमर्यादित. मर्यादित और मर्यादित यशस्वी अयशस्वी निश्चित अनिश्चित परिचित. यश- सत्य सत्य असत्य असत्य. तपस्या असपस्य अहिंसा. हिंसा अहिंसा शुभ अशुभ शुभ शुभ अशुभ पूर्ण अपूर्ण सामान्य असामान्य शुद्ध अशुद्ध चूक अचूक योग्य अयोग्य अनुभवी 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 आदर अनादर आदर अनादर. आदर अनादर अपेक्षित अनपेक्षित आरोग्य आरोग्य अनाग्य आवश्यक अनावश्यक उत्तीर्ण इच्छा अनिच्छा उदार अनुदार
अचार नचार अर्थ अनर्थ उमेद अनुदार अनुदार नाउमेद पास नापास पसंद आचार नापसंद अनाचार खुश नाखुश आवडता नावडता अर्थ इराद अनर्थ नाईलाज बाद नाबाद नाबाद लायक नालायक आधार आधार निराधार उपाय निरोगी 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 एलिशा सह एलिशा उमाळे एलिशा उमाळे will you shut your mouth for a while सगळे ऑनलाईन स्टुडंट माईक ऑफ करा पहिले माईक ऑफ करून म्हणायचं पास नापास पसंत नापसंत खुश नाखुश आवडता नावडता इलाज नाइलाज आवडताना इलाज नाही इलाज ऑनलाईन नाबाद नारायण आधार निराधार आधार निराधार निरुपाय उपाय रोगी निरोगी योगी उपयोगी निरुपयोगी उत्साह उत्साह निरुत्साह निष्पापी निष्पापी तिचा माईक बंद करायला सांगा तिच्यामुळे मला तुमचा आवाज येत नाहीये हजार गैरहजार हजार सोय गैरसोय समज गैरसमज मार्ग सर अर्चना दोसेला चूप करायला सांगा नाही तर मी केलाय तर मी केलेला होता आता लागू गैरलागू शिस्त गैरशिस्त व्यवहार गैरव्यवहार मर्जी गैरमर्जी मार्ग गैरमार्ग समज अपसमज शकून अपशकून जपून अजपून कृत्य कीर्ती अपकीर्ती मान अपमान यश अपयश हिशेबी बेहिशेबी सुरेल बेसूर सूर बेसूर शिस्त जबाबदार अब्रू बेअब्रू अथ्रू बेअथ्रू पत्ता बेपत्ता पत्ता बेपत्ता विवर्सा इमानी बेईमानी बेईमानी कायदेशीर बेकायदेशीर कायदेशीर बेइज्जत कायदा नाही. बेकायदा कायदा बेकायदा चैन चैन बेचैन मुदत बेमुदत शुद्ध बेशुद्ध साऱ्या डोळे झोपली का झोपत नाही डोळे भरून झोपून आली का झोपून दिसलं का झेंडूबाम बोलला नाही घरी झेंडूबाम लावायला असता आयडीच लावायला असतं विक्स लावायची असती नाही तुझ्या बहिणी किती टिकणार तुझ्या बहिणी कुठे हा लक्ष्मी इकडे नंतर आता आपण म्हणायचं पहिले आज पाहणार आहे शब्दांच्या जाती म्हणून बघा एलिशा उमाळे समजलं एलिशा इन वंडरलँड एलिशा इन वंडरलँड शब्दांच्या जाती लक्ष द्या आता इकडे समजणार नाही तुम्हाला मानस जोशी मानस रे शब्दांच्या जाती पार्ट्स ऑफ स्पीच त्यामुळे इंग्लिश मध्ये पाऊस आलेला आहे
बरोबर ना. शब्दांच्या 8 जाती आहेत. त्या शब्दांच्या जाती किती आहेत? त्या शब्दांच्या 8 जाती आहेत. सरनाई, तू नाव काय सरनाई? संभाजी सरनाई. शब्दांच्या 8 जाती आहेत. तू होता आपल्या थर्डला आधी, 4थी 5वी होता तुझी 4थी. इथे आहे का तू थर्ड पासून? शब्दांच्या 8 जाती आहेत. देयर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. त्यातली पहिली जी जात आहे ती आहे नाम. दुसरी आहे सर्वनाम. तिसरी आहे विशेषण. चौथी आहे क्रियापद. न बळे. चौथी आहे क्रियापद. पाचवी आहे क्रिया विशेषण. सहावी आहे क्रियापद, क्रिया विशेषण आणि 6वी आहे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय मला कळू ऍबसेंट कळू आहे का? शब्दयोगी अव्यय. नंतर 7वा आहे उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय अलिशा 7व. अलिशा उमाळे. आणि 8वा आहे केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय हे आपण इंग्लिश मध्ये पण पाहून राहिलेलं आहे डिटेल मध्ये. त्यातलं पहिलं जे पार्ट्स ऑफ स्पीच आहे ते काय आहे? नाम. नाम आपण बाळाला नाम. आता नाम म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हणतात? नेम. नाम म्हणजे नेम, त्यालाच म्हणतात नाउन. नाम म्हणजे नेम म्हणजेच काय? नाउन. जे काय नाव आहे त्याला नाउन म्हणतात. दरवाजा नाव आहे. शाळा जागेचं नाव आहे. घर जागेचं नाव आहे. कुत्रा प्राण्याचं नाव आहे. त्यानंतर संगणक वस्तू नाव आहे. बरोबर ना. त्यानंतर सायकल वस्तू नाव आहे. पुस्तक वस्तू. पेन्सिल वस्तू. घड्याळ वस्तू आहे की नाही. बगीचा जागेचं नाव. सिंह प्राण्याचं नाव. वांगी भाजीचं नाव. आलू भाजीचं नाव. डोळे अवयवाचं नाव. हात अवयवाचं नाव, ऑर्गन आहे की नाही. मानव. प्रत्येकाला काय आहे? नाव आहे. आणि ते नाव म्हणजे काय? नाम. नाव म्हणजे नाम. प्रत्येकाला काय नाव असतेच. ते नाव म्हणजेच काय आहे? नाव आहे. मग नाव व्यक्तीला पण असतं. मुलगा, मुलगी, माणूस, स्त्री, महिला हे व्यक्तीचं नाव आहे ना. त्यानंतर वस्तू रेडिओ, संगणक, पुस्तक, सायकल वस्तू नाव आहे. नंतर ठिकाण, शाळा, घर, दवाखाना हे काय? ठिकाणाचं नाव आहे. त्यानंतर प्राणी, वाघ, सिंह, कुत्रा हे काय? प्राण्याचे नाव आहे. म्हणजे प्रत्येकाला काही ना काही नाव असते. ते नाव म्हणजेच काय आहे? नाव म्हणजेच काय रे सरनाई? संभाजी नाव म्हणजे नाम. वस्तू ठिकाण इत्यादी प्राणी इत्यादींना दिलेल्या नावाला काय म्हणतात? नाम. इत्यादींना दिलेल्या नावाला नाम म्हणतात. अलिशा समजलं? अलिशा काही? अलिशा उमाळे लक्ष देत आहे मी. लक्ष कुठे आहे तुझं अलिशा? पण लक्ष आहे माझं. टीव्ही पाहते आहे. उदाहरणार्थ माणूस. माणूस हे व्यक्ती आहे है ना. नंतर
मुलगी व्यक्ती आहे है ना. नंतर संगणक, संगणक ही वस्तू आहे म्हणजे कम्प्युटर आहे की नाही कडू. नंतर रेडिओ, रेडिओ काय वस्तूच आहे. रेडिओ इंग्लिश शब्द आहे, मराठीतून तोच वापरतात. नंतर सायकल वस्तू आहे, हे वस्तूचं नाव आहे. नंतर आता घेतला आपण लांडगा, लांडगा काय आहे संभाजी प्राणी आहे लांडगा. नंतर अस्वल, अस्वल काय रे संभाजी प्राणी आहे बेअर है ना. शाळा काय ठिकाण. नंतर बगीचा काय आहे ठिकाण. ताजमहल काय आहे ठिकाण. इत्यादींना उदाहरणार्थ काय सर्व हे आहे आपले इत्यादी एटसेट्रा सर्व काय ते नाम आहेत. नाम मराठी मध्ये काय म्हणतात? काय अनिशा तर क्रिकेटला मराठीत काय म्हणतात? कशाला क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. क्रिकेटला क्रिकेटच येईल सर. क्रिकेटला चेंडू फळी म्हणतात चेंडू फळी. अलिशा हो सर. टाइप्स ऑफ नाउन, नामाचे प्रकार टाइप्स ऑफ नाउन. टाइप्स ऑफ नाउन त्याचा पहिला टाइप आपण इंग्लिश मध्ये पहिला कॉमन नाउन, त्याला मराठीत काय म्हणतात सामान्य नाम. कॉमन नाउन, सामान्य नाम म्हणजे कॉमन नाउन. मागच्या वर्षी तुम्हाला शिकवलं फोर्थ मध्ये मी संभाजी आहे संभाजी. कॉमन नाउन म्हणजे काय सारखे गुणधर्म म्हणजे इक्वॅलिटीज सिमिलॅरिटीज असणाऱ्या ज्या वस्तू आहेत प्राणी आहे ठिकाण आहे इत्यादींना नावाला काय म्हणतात सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजे काय खूप असतात ते, जसं मुलं, मुलगा, मुलगा हे सामान्य नाम आहे. का बरं? कारण की मुलगा मुले अनेक आहेत बरोबर आहे. कुठेही गेलो तर आपण मुलगा मुलाला मुलगाच म्हणणार आहे कुठेही जा जगामध्ये मुलगाच. आणि सर्व मुलं काय सर्व मुलांमध्ये काय सारखे काय असतात गुणधर्म असतात सारखेपणा असतो. मुलगा हे सामान्य नाम आहे. मुलगी अनेक मुली आहेत जगामध्ये बरोबर आहे. सर्व मुलींचे केस लहान असतात आहे की नाही. तर हे समान गुणधर्म आहे. मग मुलगी काय झालं सामान्य नाम. त्यानंतर तसं दरकाळी सोडणाऱ्या प्राण्याला काय म्हणतो आपण वाघ. मग एकच वाघ आहे जगामध्ये नाही अनेक वाघ आहेत पण सर्व वाघ सारखेच दिसतात. सर्व वाघाच्या अंगावर पट्टे असतात. सर्व वाघ दरकाळी फोडतात. सर्व वाघ मांस खातात. वाघ काय आलं सामान्य नाम. सिंह, सिंह अनेक आहेत सर्व सिंहांची काय समानता आहे. सर्व सिंहांच्या मानेवर काय असतात लांब लांब केस असतात. सिंह गर्जना करतात. सर्व सिंह सारखे दिसतात. सर्व सिंहाचा रंग सारखा असतो. म्हणजे सामान्यपणे आपण नाव की हा सिंह आहे. ज्या प्राण्याचं शरीर मोठं असते त्याला लांब सोंड असते मोठे कान असतात त्याला सामान्यपणे काय म्हणतो आपण हत्ती. मग सर्व हत्तीचा रंग सारखाच असतो. सर्व हत्तीला सोंड असतेच. मग असं काय कोणीतरी नाव ठेवलं की हा प्राणी मोठा आवाडव्य आहे त्याला लांब सोंड आहे त्याला आपण काय म्हणतो आपण हा हत्ती आहे. मग कुठेही जा भारतातला हत्तीच म्हणणार आहे. एकच हत्ती आहे का अनेक आहेत. मग असे अनेक हत्ती आहेत सर्व हत्ती सारखे आहेत त्याच्यावर समानता आहे. हत्ती सामान्य नाम झालं बरोबर आहे. तसंच आपल्या भाजीचं आहे वांगी सामान्य नाम. आलू सामान्य नाम. एकच आलूचे काय वेगवेगळे जरी मोठी साईज असले पण आलूची चव कशी असते सारखीच. ब्रिंजल्स जे आहेत ब्रिंजल्स वांगी वांग्यांची पण चव काय असते सारखी. भलेही रंग व्यवहार कमी जास्त व्हायलेट असू शकतात शेप लहान मोठा असू शकतो पण चव मात्र तीच. वांगी पण काय आलं सामान्य. तर सामान्य म्हणजे काय तर समानता असणारे
समान गुणधर्म असणाऱ्या व्यक्ती, वस्तू, प्राणी इत्यादी दिलेल्या नावाला काय म्हणतात? सामान्य नाम. मग आता समान गुणधर्म, समान गुणधर्म समान गुणधर्म असणाऱ्या व्यक्ती, वस्तू, प्राणी, ठिकाण इत्यादींना दिलेल्या नावाला काय म्हणतात? संभाजी. इत्यादींना दिलेल्या नावाला काय म्हणतात? संभाजी सरनाईक. सामान्य नाम म्हणतात. सामान्य नाम म्हणतात. उदाहरणार्थ तसं मुलगा हे सामान्य नाम आहे. मुलगी सामान्य नाम आहे. बरोबर आहे की नाही? त्यानंतर एक प्राणी, वस्तू घेऊ आपण एखादी. पेन हा इंग्रजी शब्द आहे. लेखणी म्हणजे पेन. पुस्तक म्हणजे वस्तूच आहे, सामान्य नाम आहे ते. दप्तर, राईट, हे वस्तू झाले. आता काय घेऊ आपण? प्राणी. तसं कोल्हा खूप कोल्हे आहेत. नंतर हत्ती, नंतर गाय, नंतर आता सगळे प्राणी बरेच झाले प्राणी. आता घेऊ आपण शाळा किंवा शहर, नंतर गाव, नंतर नदी, समुद्र, पर्वत. हे काय झाले? सामान्य नाम झाले. मला संभाजीतलं हे. आता दुसरा प्रकार जो आपण आता शर्विल तामसे. दुसरा प्रकार आहे विशेष नाम. मुलं तर अनेक आहेत, मुली अनेक आहेत, पण त्यांचे सगळ्यांचे नाव सारखे आहेत का? प्रत्येकाला काय विशेष नाव आहे की नाही? सगळ्यांचे नाव सारखे नाही की प्रत्येकाला वेगवेगळे नाव दिलेलं आहे बाबांनी. आणि ते नाव म्हणजेच काय झालं? विशेष नाम. नद्या खूप आहे, पण प्रत्येक नदीला काय विशिष्ट नाव आहे. गावं खूप आहेत, प्रत्येक गावाचं विशिष्ट नाव आहे. आपण जरी गाय जरी पाळली तर आपण गायला काही ना काही नाव देतो. कुत्रा पाळला तर कुत्र्याला आपण काही ना काही नाव देतो. ते नाव झालं काय झालं? विशेष नाम. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन आहे ते. विशिष्ट नाव, पर्टिक्युलर नेम. व्यक्ती, वस्तू, प्राणी, ठिकाण. अलिशा, लक्ष का तू? अलिशा इकडे सर काय? लक्ष आहे की नाही तुझं? सर लक्ष आहे ना? आहे का? बरं. इत्यादींना दिलेल्या, लक्ष नाही गेली का बाहेर? इत्यादींना दिलेल्या विशिष्ट नावाला, इत्यादींना दिलेल्या विशिष्ट म्हणजे पर्टिक्युलर, विशिष्ट नावाला
विशेष नाम म्हणतात. विशेष पर्टिक्युलर नेम विशेष नाम म्हणतात. आता आपण काय पाहिले उदाहरण आधी सामान्य नावाचे पाहिले. आता बघू आपण विशेष नावाचे आहे की नाही. जसं आता उदाहरणार्थ शिवाजी, संभाजी विशेष नाव आहे. शिवाजी शिवाजी हे विशिष्ट नाव आहे. मानव बरोबर आहे की नाही. त्यानंतर एखादा कुत्रा बळा कुत्र्याला नाव देऊ आपण टिपू. टिपू काय झालं विशेष नाव. मुंबई शहराचं विशेष नाव आहे हे. नागपूर, भारत, हिंदुस्थान, नर्मदा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, नर्मदा. नंतर सह्याद्री तुझं नाव आहे. सह्याद्री पर्वताचं आहे. मला काय अलिशा सह्याद्री. का आशिया आशिया खंड आहे की नाही. नंतर पृथ्वी बरोबर आहे. ग्रहाचं विशिष्ट नाव आहे. इत्यादी. सूर्य बरोबर आहे. सूर्य ताऱ्याला काय नाव दिलं सूर्य. तो तारा आहे. तारे अनेक आहे पण त्या ताऱ्याला काय दिलं आपण सूर्य. खूप सारे तारे आहेत पण तो तारा जवळ आहे आपण त्याला नाव दिलं सूर्य. प्रकारे माना गॅलेक्सी राईट. सर टिंपू म्हणजे काय? काय रे बेटा. सर तुम्ही इथे लिहिलं बघा शिवाजी आणि टिंपू म्हणजे काय? टिपू हे नाव आहे बेटा. विशिष्ट नाव आहे टिपू. आपण नाव ठेवलं का कुत्र्याला नाव ठेवतो आपल्या घरी पाळलेल्या वगैरे. सर कशाचं नाव आहे ते टिंपू? टिपू हे नाव आहे बेटा. टिपू इज अ नेम. ओके आरोही जसं आरोही नाव आहे की तुझं नाव काय आहे. मग हे आरोही नाव आहे बरोबर आहे की नाही. हा सर. आरोही फ्रॉम मूर्तिजापूर ना. काय सर? आरोही फ्रॉम मूर्तिजापूर. सर तुमचा आवाज नाही येत. आरोही सरनेम काय तुझं आरोही. थर्ड आहे समूहवाचक नाम म्हणजे कलेक्टिव्ह नाउन. काय आहे समूहवाचक नाम. त्याला म्हणतात कलेक्टिव्ह नाउन. समूहाला दिलेलं नाव. समूह म्हणजे ग्रुप. कळप कळप कसा असतो. कळप असतो हत्तीचा. कळप असतो हरणांचा. कळप असतो प्राण्यांचा. एका प्राण्याचा कळप बनतो का नाही. मग माणसाचं गर्दी असते. माणसाचा कळप नाही. माणसाचा जमाव असतो. जमाव गर्दी बरोबर ना. एका माणसाची गर्दी होते का नाही. एका माणसाचा जमाव होतो का नाही. म्हणजे जमाव आणि गर्दी काय झालं समूह आहे तो लोकांचा. तसाच वर्ग एका विद्यार्थ्याचा वर्ग तयार होतो का. वर्गामध्ये एकापेक्षा जास्त विद्यार्थी असतात. वर्ग काय झाला समूहाचे काम झालं. थवा पक्षी जर उडत आपण पक्ष्यांना थवा झाला. थव्यामध्ये काय असतात खूप सारे पक्षी असतात. म्हणजे थवा काय पक्ष्यांचा समूह आहे. समूह आहे तो समजलं. फुलांचा गुच्छ असतो. फुलांचा हार असतो. एका फुलाचा हार बनतो का नाही. म्हणजे हार काय फुलांचा समूह आहे म्हणून हार काय झालं समूहाचक नाम. कळप समूहवाचक नाम. गर्दी किंवा जमाव समूहवाचक नाम. तर कोणाकोणाचा समूह असतो. व्यक्तींचा समूह म्हणजे काय गर्दी किंवा जमाव. वस्तूंचा समूह असतो ना. वस्तूंना फुलांचा गुच्छ चाब्या किल्ल्यांचा जुडगा. किल्लीच्या वस्तू आहेत. नंतर प्राण्यांचा समूह असतो. प्राण्यांचा व्यक्ती वस्तू प्राणी इत्यादींच्या समूहाला
दिलेल्या नावाला इत्यादींच्या समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम म्हणतात. समूहवाचक नाम म्हणतात. समूहवाचक नाम म्हणतात. आणि संभाजी उदाहरणार्थ किल्ल्यांचा काय असतो? किल्ल्यांचा किल्ल्यांचा जुडगा. किल्ल्यांचा जुडगा. द्राक्षांचा गुच्छ. गुच्छ. हत्ती किंवा हरणांचा कळप. पळप. है ना? झुंड असतो ज्यामध्ये उंटांचा काफिला. उंटांचा काफिला. काफिला. खेळाडूंचा काय असतो? संघ. संघ. विद्यार्थ्यांचा काय असतो? विद्यार्थ्यांचा वर्ग. है ना? धान्याची काय असते? धान्याची रास. धान्याची रास असते. नंतर पक्ष्यांचा काय असतो? थवा. हवा. पक्ष्यांचा थवा. अजून फुलांचा हार. फुलांचा गुच्छ. है ना? फुलांचा हार येतो सर. नारळाचा किंवा कलिंगडाचा ढीग असतो. ढीग. नंतर चोरांची फुलांचा हार. चोरांची टोळी. चोरांची काय असते? टोळी. मग टोळी काय झालं? समूहवाचक नाम. समजते का तुला? हे संभाजी आहे विषय. तुला भाववाचक नाम. आलिशा गेली का बाहेर? भाववाचक नाम. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. नाही सर. नाही का? ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? आपले भावना गुणधर्म डोळ्याने दिसत नाही. आनंद डोळ्याने दिसत नाही. दुःख डोळ्याने दिसत नाही. शौर्य, साहस, सत्य, म्हणजे शहाणपण, वेदना, राग, आनंद म्हणजे खुशी डोळ्याने दिसत. समजून घ्यावं लागतं ते. मग अशा नावाला काय म्हणतात? समूहाचक नाम. म्हणजे गुणधर्म किंवा भावना, क्वालिटीज. मानवी गुणधर्म किंवा भावना. क्वालिटी दिसत नाही. गुणधर्म किंवा भावना यांना दिलेल्या नावाला भाववाचक नाम म्हणतात. भाववाचक नाम म्हणतात. सर गुणधर्म म्हणजे काय? गुणधर्म. गुणधर्म म्हणजे क्वालिटीज. गुण म्हणजे क्वालिटी. उदाहरणार्थ शौर्य. शौर्य म्हणजे काय होते? क्वालिटी आहे ती. ब्रेवरी नाही, क्वालिटी. नंतर प्रामाणिकता. प्रामाणिकता पण क्वालिटी आहे. प्रामाणिकता म्हणजे ऑनेस्टी. नंतर सर खोडकरता. साहस. नंतर आनंद. नंतर दुःख. आनंद, दुःख, वेदना. वेदना म्हणजे पेन. राग. सर आभास. राग
द्वेष, ईर्ष्या, राग. सत्य, तर भिक्षा. सत्य इत्यादी हे काय सर्व भाववाचक नाम. लिहा बरं आता हे तुम्ही पहिले. संभाजी शिंदे, संभाजी करणे. लिहा हे अलिशा, आरोही. मी पुस्तकच काढत आहे. आणि खरंच ना सांगायचं आणि सर्व कंस. कोणी दंडन करणार नाही. गावात नाही का गावात. गवारे गवाडे वडिलांचं नाव काय तुझं?
चला झालं हे. झाला का तुझा अलिशा? डन सर. डन सर माझा 5 मिनिटं आधी झालं तुझं बेटा? बडे मी Sir, please show me the next slide. Sir, show me the next slide. सर रेडिओला मराठीत दूरध्वनी म्हणतात ना? दूरध्वनी म्हणजे फोन. दूरसंच म्हणतात, दूरसंच. दूरध्वनी म्हणजे फोन होतो, फोन. अरे बार-बार एक बार ठीक है, बार-बार मालूम हमारे अभी बनी आता वाली है ना, नहीं हो जाएगी हुआ ज्यादा हो मेसी उनका इंडिया का मेसी हो Done, sir. उसका मेसी हो हाल किसी में खास कर कौन सी लगा कौन सी लगा बड़ा कौन से बहुत अच्छा रहेगा. ज़्यादा बढ़े वेरी गुड. डन सर. अरे अरे अलिशा
सर माझा खूप वेळचा झाला. दिल्लीच्या उमाळे सर माझं नाव अलिशा आहे. काय नाही होत ना काय दिल्ली शाळेत काय जायचं मारू फॅशन नाही आरोही डन सर. माना मुलगा लेखणी पुस्तक
कोल्हा, हत्ती, गाय, शहर, गाव, नदी, समुद्र. तुला करा नेमाळे. प्रवीणचं आमची झालं का तुझं? आमचे कुठला ते गोलपेडा खडकी नेमाळे. कडू. डान्स
वर नगर नेवाळे नगर गव्हाळे सह्याद्री पर्वत अडूर डन सर. झालं काय अलिशा हो सर. हे समूहवाचक नाम झालं काय अलिशा समूहवाचक नाम येस सर. तेव्हा झालं बेटा आता साईड लावली मी ती सर तरी झालं माझं समूहवाचक नाव. शिक्षा उमाळे ऑनलाईन बनवली का? हो क्लास? हो ना. इरेजर आणला का? हो. दाखव. मी तुला करून दाखवते ते. पहिले क्लास कर ना आता. ओ बाई पहिले क्लास कर. क्लास कर. झालं माझं लिहिलं ते. दाखवता? Is quarreling with her sister? Alicia and Delisa are quarreling. नो सर. Over, shall I change the slide? सर
सर चेंज करा ना स्लाइड. अनिशा उन्हाळे. सर भावचक नाम अब्स्ट्रॅक्ट नाउनची डेफिनेशन आहे ना ही मानवी गुणधर्म किंवा भावना यांना दिलेल्या नावाला भाववाचक नाम म्हणतात. हो बरोबर आहे. हमारे बाजू मागे बसा इकडे बसा. सगळं बसून ना मागे चुपचाप बसा. बेंचच्या आतमध्ये इकडे बस आराध्य सगळं आतमध्ये झाला थोडा रस्ता उभे करावं. रेडी हो का बस लवकर इकडे बेंचवर रस्ता उभे करावं. रस्ता ब्लॉक नका करू. ईमानदारी ऑनेस्टी बघा आपला जो देवेश तटके हे वेदना आहे ना हे पवित्र काय डन सर. देवेश तटके फायनली
Yes, come running. Yes, come running. Homework लिया. Alicia, Yes, sir. write the homework, Alicia. Done. समानार्थी शब्द काय पेज नंबर रे समान शब्दाचं पुस्तकात आणि तुझ्या 25 आणि 26 आहे का? हा 26 पण आहे का? काही 25 पण काही 26 वर आहेत ना लिहिलेले पाहिजे उद्या ते मग नेक्स्ट ला लिहिलेले पाहिजे. Done, sir. Writing homework. जर लिहिलेले आहेत ना मार्क खाल तुम्ही. हा नेक्स्ट पेड मध्ये होमवर्क लिहिल्याशिवाय कोणी बाहेर जायचं नाही. पावणे 10 लागले. पावणे 10 ते 11:15. बाय.